स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएस थर्ड स्टँडर्ड ईव्हीएसचा 5th, 6th आणि 7th ह्या तिन्ही लेसनचे एक्झरसाइज बघणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही लेसन करते कारण तिन्ही लेसनचे एक्झरसाइज खूप छोटे छोटे आहेत. 2-2, 3-3 क्वेश्चन आहेत. त्यामुळे आपण ह्याच व्हिडिओमध्ये 5th, 6th आणि 7th ह्या तिन्ही लेसनचे व्हिडिओ पाहणार आहोत. 5th लेसन आहे आपला अंडरस्टँडिंग टाइम. त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग सेंटेन्स इन वन सेंटेन्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स, याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. पहा, सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ते आणि तसेच मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ते सगळे पाहण्यासाठी आपण जिथे या व्हिडिओच्या खाली कमेंट जिथे आहे लिहिलेलं तिथे पहा, मी कमेंटमध्ये तुम्हाला 2 लिंक दिल्यात, एक ईव्हीएस आणि एक मॅथ्स. ईव्हीएसचे ओपन केलीत की आतापर्यंत झालेले सगळे ईव्हीएसचे लेसन पाहता येतील. तसेच मॅथ्सची केलीत की आतापर्यंत झालेले सगळे मॅथ्सचे पाहता येतील व्हिडिओ. तुम्हाला जो हवे तो पहा, सगळे तुम्हाला दिसतील. त्यातलं तुम्हाला जो हवे तो तुम्हाला ओपन करून पाहता येईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करा. चला तर मग बघूया फर्स्ट क्वेश्चन. विच इन्स्ट्रुमेंट आर यूज फॉर मेजरिंग टाइम? Time is measured by using instruments such as clock, calendars, and school timetable. Time is measured by using instruments such as clocks, calendars, and school timetable. Next बघूया. How do we divide time in order to understand it? कशा पद्धतीने आपण टाइमला डिवाइड करतो बघा. Time is divided into part such as second, minute, hour, day and night, or week, fortnight, month and year. Time is divided into part such as second, minute, hour, day and night, or week, fortnight, month and year. हे 2 क्वेश्चन आहेत आणि मॅच द फॉलोइंग दिलंय बघा तुम्हाला. पहा, इथे मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे. पहा, व्हॉट हॅज गॉन बाय म्हणजे जे घडून गेले, काय पास्ट. ए ला टू पास्ट. व्हॉट इज गोइंग ऑन प्रेझेंट. बी ला फर्स्ट. व्हॉट इज गोइंग ऑन प्रेझेंट. आणि व्हॉट इज येट टू कम अजून जे व्हायचं आहे ते आपलं 4th नंबर फ्युचर. ए ला पास्ट, बी ला प्रेझेंट आणि सी फ्युचर. अशा पद्धतीने आपण मॅच द फॉलोइंग केलेले आहेत. आता बघा, 5th लेसन मध्ये तुम्हाला एवढंच होतं. आता आपण 6th लेसन पाहणार आहोत. पहा, 6th लेसन मध्ये तुम्हाला सांगितलंय आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. 1 सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं आहे. फर्स्ट आहे, विच बिल्डिंग कॅन बी सीन इन अ टाउन. म्हणजे आपण हे आपल्या पुस्तकातच दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिल्डिंग आपल्या टाउन मध्ये किंवा विलेज किंवा सिटीमध्ये दिसतात. पहा, टेम्पल्स, caves, mosque, church, memorials, forts, museum, etc. building can be seen in a town. परत पहा, temple, caves, mosque, church, memorials, fort, museum, etc. building can be seen in a town. हा फर्स्ट क्वेश्चन होता. सेकंड आहे, व्हॉट मेक टाउन फेमस. टाउनला फेमस काय बनवतं. A town may also become famous because of a religious place, fair or fort. Example, Raigad district is known for the Raigad fort. A town may also become famous because of religious place, fair or fort. Example दिले, Raigad district is known for the Raigad fort. आता फिल इन द ब्लँक्स आहेत बघा तुम्हाला खाली. डॅश डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड आपण आत्ताच बघितलं. रायगड डिस्ट्रिक्ट, काय आन्सर येणार. रायगड डिस्ट्रिक्ट. सेकंड आहे, पीपल इन व्हिलेज आर डिपेंडेंट ऑन द डॅश डॅश मार्केट फॉर देअर डेली नीड्स. वीकली मार्केट, काय येणार. वीकली मार्केट. इथे रायगड डिस्ट्रिक्ट, इथे वीकली मार्केट. आता आपण 7th नंबर पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण 7th नंबर अवर विलेज अवर सिटी ह्याचा एक्झरसाइज सुद्धा पाहणार आहोत. पहा, 7th लेसनच्या एक्झरसाइज मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हेजिटेबल ओनियन व्हीट
मोटरसायकल, बुक, टीव्ही, रेडिओ ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती क्वेश्चन काय विचारले बघा. ऑफ द अबाउ विच आयटम कम टू द सिटी फ्रॉम द विलेज. म्हणजे सिटीमध्ये विलेज कडून कोणत्या कोणत्या वस्तू येतात. विलेज मधून सिटीमध्ये जातात कोणत्या बघा. व्हेजिटेबल, ओनियन, व्हीट. व्हेजिटेबल, ओनियन, व्हीट. आणि परत काय विचारलंय. ऑफ द अबाउ विच आयटम कम टू द विलेज फ्रॉम द सिटी. सिटी मधून विलेजला कोणते आयटम जातात. मोटरसायकल, बुक्स, टीव्ही, रेडिओ. मोटरसायकल, बुक्स, टीव्ही, रेडिओ. पुढे तुम्हाला बी दिलेला आहे. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. पॅसेज रीड करून क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. Pooja was leaving to meet her friend. Just then the postman came with a letter. While traveling on a bus, Pooja saw some people transporting goods on horseback. When she reaches her friend's house, her friend was speaking on her mobile phone. पहिला प्रश्न विचारले. Which means of transport are mentioned in the passage? कोणते मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर बघा बस एक तुम्हाला दिलेला आहे आणि एक हॉर्स बॅक म्हणजे हॉर्स सुद्धा एक ट्रान्सपोर्टचा मीन दिलेला आहे. हॉर्स बॅक वरती काही लोक सामान नेत होते की नाही, म्हणजे इथे हॉर्स सुद्धा. आणि बसमध्ये तिने ट्रॅव्हल केलं. बघा इथे बस म्हटलेलं आहे. विच मीन्स ऑफ कम्युनिकेशन आर मेन्शन इन द पॅसेज. इथे मोबाईल आहे आणि लेटर. आपण इथे लिहिलंय बघा. ट्रान्सपोर्टचे बघूया. मेन्शन इन द पॅसेज बस अँड हॉर्स. These means of transport mentioned in passage. Bus and horse. These means of transport mentioned in passage. इथे बघा कम्युनिकेशन मध्ये काय दिलंय. लेटर अँड मोबाईल. Which means of communication are mentioned in the passage. Letter and mobile phone. These means of communication are mentioned in the passage. Letter and mobile phone. These means of communication are mentioned in the passage. पुढे पहा तुम्हाला एक डी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ड्रॉ अ पिक्चर ऑफ अ सिटी अँड विलेज दॅट यू सीन. आणि तुमचे कोणते कोणते आयटम तर हे आपण आता बघितले कोणते आयटम, पण सिटी आणि विलेज काढण्यासाठी पहा इथे थोडक्यात तुम्हाला दाखवते मी. इथे तुमच्या बुकमध्येच दिलेली आहे. हे बघा इथे सिटीचं चित्र दिलेलं, विलेज दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला सिटी दिलेली आहे. यातलंच तुम्ही सिटीमध्ये मोठं बिल्डिंग, पार्क असं काढू शकता. आणि विलेजला काढायचं आहे तर तुम्हाला असं प्रायमरी हेल्थ सेंटर, एखादी हे बुलक कार्ट, वीकली मार्केट असं दाखवायला लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पिक्चर काढायचं आहे. इथे आपण 5th, 6th, 7th या लेसनचे प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. तसंच इतर प्रॅक्टिस सेट, इतर लेसन प्रॅक्टिस सेट नाही एक्सरसाइज कंप्लीट केलेले आहेत. तसंच इतर लेसनचे सुद्धा एक्सरसाइज तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ते पाहण्यासाठी कमेंट चेक करा. कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे ती ओपन करा. तसेच व्हिडिओ झाल्यावरती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.